एंट्रन्सला. असे आपले बरेच फ्लॅट आहेत, पण 707 कार्पेट एरिया जो तुम्ही चूज केला सर, त्यात तुम्हाला लॉबी मिळणार आहे एंट्रन्सला. तिथून पुढे हॉल अटॅच असणार आहे. अटॅच हॉलला आपण बाल्कनी पण देतोय, एन्क्लोज्ड बाल्कनी आहे ही. 11x4 आहे. पुढे क्लोज किचन आहे. एल शेपचा ओटा देतोय आपण त्याला. लेंटलपर्यंत डॅडो टाईप असणार आहे. 2 बेडरूम पैकी एक चिल्ड्रन्स बेडरूम आहे हा. 9x11 असणार आहे. हे कॉमन WC बाथ आहे आपलं. पाणी खाली मास्टर बेडरूम, त्याला अटॅच WC बाथ आहे सर हे आपलं. टोटल मायवन कन्स्ट्रक्शन मध्ये रूफटॉपला अमेनिटीज आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. 3 ठिकाणी अमेनिटीज देतोय आपण. सेंटरला बिल्डिंगच्या पोडियम अमेनिटीज पण देतोय आपण, आणि राईट साईडला रिव्हर साईडला आपण अर्धा एकरमध्ये अमेनिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. कसा वाटला सर फ्लॅट तुम्हाला? छान वाटलं, खूप छान वाटलं आणि लोकेशन पण छान वाटली. थँक्यू सो मच. आणि सरांचं भरपूर सहकार्य लाभला. सरांचं म्हणजे साक्षात म्हणजे पांडुरंगासारखं मला म्हणजे भेटल्यासारखं झालं. दर्शन झालं मला, पांडुरंगासारखं दर्शन झालं थँक्यू सो मच. दादा सरांचं. त्यांचं आणि योगदान त्यांनी खूप मला मोठं आहे. एक तास अर्धा एक तासामध्ये त्यांची बातचीत झाली ना, त्याचा चेहरा बघितले मला वाटत पांडुरंग दर्शन होते मला. असं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यामध्ये एवढी पॉवर आहे, तेज आहे, पॉवर आहे. त्यामुळेच आज मला त्यांच्या पांडुरंगाच्या चरणी आमच्या त्यांच्या पावनभूमीत अगदी आपण आळंदीच्या सानिध्यातच आहोत. इंद्रायणी नदी अगदी बाजूला आहे. त्यांनी परत गाई आपल्या काय गीर गाई आणले, त्या गाईचं परत वास्तविक एक वास्तूचं वाईफ आपण आल्यानंतर एक प्रसन्नता ही तुम्हाला इथे मिळणार आहे तुमच्या घरात. ह्या गोष्टी मला त्यांनी सांगितलं. त्या साबऱ्यांना त्यांच्या म्हणजे त्या गोष्टी मला खूप पटल्या. त्यामुळे त्या अजून डेफिनेटली इथे आल्यानंतर प्रगतीच होणार आहे. ओके, थँक्यू सर.